गर्दी पाहायला मिळते। लालबागच्या राजाची ही संपूर्ण मिरवणूक जी आहे ती आपण सध्या पाहतो आहोत। मोठ्या संख्येने अजूनही भाविक जे आहेत ते रस्त्यावरती आहेत। आता लालबागच्या राजाला काही वेळापूर्वी हिंदुस्थान मशिदीतल्या मुस्लिम बांधवांनी जी आहे ती सलामी दिलेली होती, त्यांचं दर्शन घेतलेलं होतं आणि त्यानंतर अग्निशामक दल जे आहे भायखळ्याचं त्यानं सलामी जी आहे ती लालबागच्या राजाला दिलेली होती आणि त्यानंतर आता संपूर्ण लालबागचा राजा त्या संपूर्ण भायखळा परिसरातनं आता हळूहळू पुढे सरकतोय। सकाळी जवळपास 5 ते 6च्या दरम्यान गिरगाव चौपाटीवरती लालबागचा राजा पोहोचणं अपेक्षित असतं, परंतु ज्या पद्धतीनं गर्दी जी आहे प्रत्येक वर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत होत असते, त्यामुळे लालबागच्या राजाचं जे विसर्जन आहे ते उद्या सकाळी जे आहे ते 10 किंवा 11च्या दरम्यान पार पडत असतं। दरवर्षी विसर्जनाला होणारी गर्दी जी आहे ती वाढत असते, त्यामुळे चोख पोलीस बंदोबस्त देखील इथं तैनात केलेला असतो। मोठ्या संख्येनं लालबागच्या राजाच्या अवतीभोवती जे आहे ते कार्यकर्त्यांचं संपूर्ण चारी बाजूनी लालबागच्या राजाचे कार्यकर्ते असतात, कारण की कुठल्याही प्रकारे मूर्तीला कुठल्याही प्रकारे धक्का लागू नये, कारण की मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते इथं दर्शनासाठी येत असतात। भाविकांची एकामेकांना ते मोबाईलमध्ये जे आहेत बाप्पाला कैद करण्यासाठी इथं मोठ्या संख्येनं भाविक जमलेले असतात। आपल्याला बाप्पाचं एखादं फूल मिळावं, बाप्पाचा आशीर्वाद मिळावा यासाठी संपूर्ण जे हे भाविक असतात तिथं जमलेले असतात आणि लालबागच्या राजाकडच्या मंडळाकडून देखील भाविकांना जे आहेत ती हार असतील बाप्पाच्या गळ्यातले ते देखील दिले जातात, जेणेकरून एक आशीर्वाद स्वरूप जे आहे ते लालबागच्या राजाचं आपल्या घरी काहीतरी घेऊन जाता यावं, प्रसाद जो आहे तो देण्यात येतो आणि मोठ्या संख्येनं इथं संपूर्ण हा परिसर जो आहे तो भक्तांनी भरून गेलेला आहे। संपूर्ण हा उत्सव जो आहे तो 11 दिवस चालत असतो आणि या दरम्यान जवळपास लाखोंच्या संख्येनं भाविक जे आहेत ते लालबागच्या परिसरामध्ये येत असतात। मग त्याच्यामध्ये अनेक राजकीय नेते असतील, सेलिब्रिटीज असतील, त्याचसोबत सर्वसामान्य नागरिक देखील, मुंबईकर देखील इथं दर्शनासाठी जमत असतो। देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात। जगभरात देखील लालबागच्या राजाचे भाविक आहेत। नवसाला पावणारा अशी लालबागच्या राजाची ओळख आहे। आपण बघू शकतो की कार्यकर्त्यांची जी लगबग आहे, बाप्पाच्या मूर्तीवरती जे काही गुलाल किंवा उधळलेला असतो किंवा सोनेरी जे काही पट्ट्या पडलेल्या असतात त्या काढून आपल्या बाप्पाची मूर्ती अत्यंत सुंदर दिसावी यासाठी हे कार्यकर्ते जे आहेत ते प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात। कार्यकर्त्यांचं जे एक भक्ताचं आपल्या देवासोबत किंवा बाप्पासोबत जे नातं असतं ते अत्यंत सुंदर असतं, कारण की ही एक मूर्ती नसून त्याच्यासाठी एक गणपतीचं साक्षात स्वरूप जे आहे ते हे भाविकांसाठी असतं। दोन्ही बाजूने आपण पाहू शकतो की कार्यकर्ते कशा पद्धतीनं आपल्या लाडक्या बाप्पावरती जो काही गुलाल उधळलेला होता तो पुसताना पाहायला मिळतात। लालबागच्या राजाची मूर्ती अजून चांगली कशी दिसेल असा प्रयत्न जो आहे तो तिथं केला जातोय त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं। ही अत्यंत सुंदर अशी दृश्य, कारण की ज्यावेळेला आपण मिरवणूक बोलतो त्यावेळेला त्या संपूर्ण मिरवणुकांमध्ये ही अशी वेगळी दृश्य जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत असतात। अनेक भाविक जे आहेत ते भावुक देखील होतात, कारण की लालबागच्या राजाचं एक त्यांनी कुठला तरी नवस मागितलेला असतो, त्यांची मनोकामना जी आहे ते ती दरवर्षी मागत असतात आणि त्या वर्षभरामध्ये जर ती मनोकामना पूर्ण झाली तर आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी लालबागच्या राजाचं ते भाविक जे आहेत ते येत असतात आणि हा संपूर्ण सोहळा जो आहे तो अत्यंत सुंदर सोहळा आहे, कारण की संपूर्ण रात्रभर ही मिरवणूक चालते आणि यावेळेला लाखोंच्या संख्येनं, हजारोंच्या संख्येनं जनसमुदाय असेल किंवा भक्तांचा सागर जो आहे तो मुंबईच्या रस्त्यांवरती पाहायला मिळत असतो, कारण की गिरगावमध्ये जरी